मी ना हल्ली वारीच्या जुन्या इतिहासाविषयी वाचत होते, तेव्हा मला असं समजलं की जेव्हा लोक वारीत एकत्र चालायचे त्यावेळी उघड्यावरच्या शौचामुळे वाटेत जे गावं लागायची त्यांच्यामध्ये आरोग्याचे खूप प्रश्न निर्माण झाले होते. तर ते खरं आहे का? हो, अगदी. म्हणजे हा एवढा मोठा गंभीर प्रश्न होता ना, की ज्या मार्गाने वारी जायची त्याच्या आजूबाजूच्या सगळ्या गावांमध्ये कॉलरा, टायफॉइड अशा वेगवेगळ्या रोगांची साथ तेव्हा पसरत होती. याला कारण काय की स्वच्छता नव्हती आणि पावसाचे दिवस असतात बघ. म्हणजे वारीमध्ये चालताना आंघोळीची सोय नदीवर होते, पण शौचाची सोय कुठे करणार? लोक त्यावेळी असेच रस्त्याच्या बाजूनी, जंगलात, शेतांमधून असे शौचाला बसत असायचे. त्यामुळे शौचाचा फार मोठा गंभीर प्रश्न होता ना, की ते कुठे करणार? शेवटी ह्या सगळ्या, आणि या वेळेला पाऊस पडत असतो, त्यामुळे पावसामुळे ती सगळी घाण, मैला तो जो होता तो वाहून गावात यायचा शेतातनं, आणि त्यामुळे पूर्ण गावाचं आरोग्य धोक्यात यायचं. त्यामुळे वारी गेल्यानंतर त्या गावांमध्ये इतकी खूप काळ रोगराई सुद्धा पसरायची. तर हे फार गंभीर होतं आणि हे वर्षानुवर्ष असंच सुरू होतं. मग अजूनही असंच सुरू आहे का? नाही, आता असं नसतं. आता महाराष्ट्र शासन आणि आणखीन काही स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून निर्मल वारीची संकल्पना गेली काही वर्ष वारीमध्ये आहे. निर्मळ वारी म्हणजे? निर्मल वारी, निर्मळ नाही, निर्मल वारी म्हणजे ज्याच्यात मलनिस्सारण केलेलं आहे. तर मग हे कसं करतात? तर महाराष्ट्र शासनही याला मदत करतं आणि काही स्वयंसेवी संस्थांनी याच्याकरता पुढाकार घेतला. जे काळाच्या पुढे विचार करतात अशा काही संस्था एकत्र आल्या आणि त्यांनी असं ठरवलं की ह्या वारीला निर्मल करायचं. वाव.